यपास पुंजांजयो गोमत्यान विनिक्षेपान पतिपती श्री द्वारकायामपुरी लीला बाल विलास धुरी धवला क्रीडन सधुरी सलय कैवल्यादि फलावलंबित तरु श्री चक्रपाणी नमः. बंधूंनो, आजचा श्लोक भास्कर भट्ट बोरीकरांची जी 40 आहे त्यामधील हा श्लोक तुमच्यापुढे उद्धृत केलेला आहे. चक्रपाणी महाराजांचं गुणविशेष. कारण परमेश्वराला गुणावधी असं म्हटलेलं आहे. अवधी म्हणजे सागर, गुणाचा सागर असं म्हटलेलं आहे. गुणविशेष चक्रपाणी महाराजांचं यामध्ये या श्लोकामध्ये त्यांनी वर्णन केलेले गुणविशेष आहेत. धुली स्थळे अन्वय थोडासा लावतो आणि मग पुढे जातो. हे संस्कृतची मंडळी बरीच बसलेली आहेत, प्रोफेसर आहेत, प्राध्यापक आहेत, नाही का, वर्षा. त्याच्यामुळं धुली स्थळे म्हणजे जिथे धूळ आहे अशा ठिकाणी. लीला बाल विलास म्हणजे लहान मुलाप्रमाणे खेळ करीत रममान झालेला. धुली धवलय म्हणजे धुळीने ज्यांची अंगकांती किंवा श्रीमूर्ती धवल झालेली आहे. क्रीडनस म्हणजे अशा प्रकारे क्रीडा करणारे. देव म्हणजे श्री चक्रपाणी महाराज. देव म्हणजे ददाती देव, तो दातृत्व करतो. ददाती देव हा लेवणे माया व्यस्याचं वसन चौदानाचे भूषण लीला करे नित नूतन सुखदानार्थी. 4 दान आहेत. लीलादान आहे, घृणादान आहे, सम्मानदान आहे, कैवल्यदान आहे. लीला म्हणजे अनारचित ते लीला. घृणादान म्हणजे तयाचे शिदे घेऊन तया देणे. संबंधान म्हणजे स्वरूपाचा संबंध, वस्तू संबंधी तऱ्हेंचे आणि मोक्ष देवा आनंद. जळा उपळा उचटे लागती श्री चरणाचे झटे तरी दुःखा केर फिटे सुखोदय असं आमचे ग्रंथकार म्हणतात. सूर्पगौर म्हणजे ज्या परमेश्वरी अवतारानं आपल्या श्रीकरामध्ये सूप धारण केलेलं आहे. त्यामध्ये आहे त्यानुसार विलक्षण सांगितलं आहे. कुणाच्या हातात शस्त्र कुठलं आहे, कुणाच्या हातात शस्त्र कुठलं आहे, पण चक्रपाणी महाराजांच्या हातामध्ये एकच शस्त्र आहे, एक झाडू श्रीकरामध्ये घेतलेला आहे. रुराम रुचिराहा म्हणजे त्यांच्या ज्या लीला आहेत, चेष्टा आहेत, अनेकांना ऐकाव्याशा वाटणाऱ्या, गोड गोड वाटणाऱ्या अशा. द्वारकायामपुरी म्हणजे द्वारकापुरीमध्ये. पथी म्हणजे द्वारकेच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक गल्लीवर, गल्ली ओळामध्ये बिदरी झाडी त्याचा शब्द आमच्या याच्यामध्ये. बिदी गोदरी झाडी ती असं आमच्या चरित्रामध्ये शब्द येतो. यपास पुंजांजयो म्हणजे जो धुळीचा ढीग आहे, धुळीचा ढीगच ढीग आहे. गोमत्यान अभिनिक्षेपान म्हणजे धुळीचा ढीग जो आहे तो सुपी पुंजी भरून गोमतेमध्ये टाकीते. अशा प्रकारे असणारा हा परमेश्वराचा अवतार आहे. आणि कैवल्य आदी फलावलंबित तरु श्री चक्रपाणी कैवल्य दानाच्या फळाने भरलेला आहे. कारण शेवटी मगाशी अर्थ माझा सांगायचा राहून गेला. कैवल्यदान म्हणजे साधनाची ठावणी साध्य, आमचे भाष्यकार म्हणतात. साधनाची ठावणी साध्य वेरी घेऊनी प्राप्तीचा अंकी आनंद स्थान स्वयंमुखी मग बैसवी पालकी स्वस्वरूपाची. चो पुरुषार्थाचा श्री घालून अन्य धर्म चावरू ते क्षत्री राणीव करी कैवल्य मंडळाची असं आमचे ग्रंथकार म्हणतात. अशा कैवल्यदानाच्या फळाने भरलेला हा जो वृक्ष आहे, भर आलेला आहे. असे जे चक्रपाणी महाराज आहेत त्यांना मी अभिवादन करतो, त्यांना मी वंदन करतो, नमस्कार करतो. तुम्हाला सर्वांना साक्षी ठेवू. बंधूंनो, आजचा संपन्न होत असलेला एक फार मोठा असा मंगलमय सोहळा पाहायला मिळालेला आहे. फार मोठा सोहळा मिळालेला आहे. एक वाक्य येतं, आयडिया मूव्स द वर्ल्ड. आयडिया मूव्स द वर्ल्ड, विचार संसार को दिशा प्रदान करता है, असं एक वाक्य इंग्लिशमध्ये. त्याचं मराठी हिंदीमध्ये अनुवादन अशा प्रकारचं आहे. एक विचार माणसाला संसाराची एक दिशा प्रदान करत असतो आणि या विचाराचा वसा घेऊन, याचं माध्यम घेऊन आज आमच्या फलस्त नगरीमध्ये त्रेतायुगापासून ज्या नगरीला इतिहास आहे
अशी मोजकीच नगरी आहेत, पूर आहेत की ज्याला त्रेतायुगापासूनचा इतिहास आहे. दुर्दपूर म्हटलं तर कर्तयुगापासूनचा इतिहास आहे. परंतु एक फलटण नगरी अशा प्रकारची की त्रेता आहे, द्वापर आहे, कलियुग आहे, अशा या 3 युगाशी संबंधित ही नगरी आहे. फलस्वरूपीची तपोभूमी, अपभ्रंश रूप होत फलेटान फलेटान शेवटी फलटण इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे. हा पुराणिकाचा आधार झाला. परंतु या ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटतं की आमचे महानुभावाचे जे पंचकृष्ण आहेत, त्या पंचकृष्णामधले जे 3रे अवतार आहेत, द्वारावतीकार श्री चांगदेव राहुळ चक्रपाणी महाराज याने या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे. मतभेद अनेक असतील, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. अवस्थान आहे, जन्मस्थान आहे, आज या ठिकाणी आपण उभा राहिलेलो आहे. काय त्याने अवतरणाचा जयंती म्हणायचं नाही. आपण कधी लक्षात ठेवा, अवतरण हा शब्द असतो, जयंती मनुष्याला वापरली जाते. लोकोत्तर जे महापुरुष असतात त्यांना जयंती हा शब्द कधी वापरला जात नाही, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपल्या प्रत्येक अवताराचं ज्यावेळी आपण हे करतो त्यावेळेला अवतरण, अवतारी नाही अवतरण. अवतरण म्हणजे अवाधिक तृ या शब्दापासून बनलेला आहे. शब्दाही खाली उतरणं. जे तत्व आपल्यामध्ये नाही ते तत्व आपल्यामध्ये उतरणं. आणि वरती जाणं म्हणजे आरोहण त्याला म्हटलं जातं. ज्ञान हे नेहमी वरून खाली येत असतं, खालून वरती जात नसतं. ज्ञान वाहत्या पाण्याप्रमाणे ज्ञान असते, त्यात हात धुवून घ्यायचे असतात, ते आपलं कर्तव्य असतं हे. आणि म्हणून अवतरण हा शब्द आहे, अवाधिक तृ या शब्दापासून बनलेला हा शब्द आहे. आणि त्याचा अर्थ आहे की जे तत्व आपल्यामध्ये नसतं ते आपल्यामध्ये उतरणं. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो, परमेश्वर मनुष्य जरी एक पायरी खाली उतरला ना तर हैवान बनतो. पण परमेश्वर जर एक पायरी जर खाली उतरला ना तर तो मनुष्य बनतो. मनुष्याला मनुष्य बनवण्याकरता मनुष्य बनतो. मनुष्याला मनुष्य बनवण्याकरता तो मनुष्य बनतो. हा दोन्हीमधला फरक आहे, बंधून लक्षात ठेवायचा आहे. आणि याच संकल्पनेतून याच्यातून आज या ठिकाणी संपन्न होत असलेला सोहळा आहे. 1980 सालापासून कैवल्यवासी श्री गुरूंच्या बरोबर मी आदरणीय श्रद्धे प्राप्त सोने कैवल्यवासी केसरादांच्या मठामध्ये, त्यावेळचा बाबांचा मठ, मी गुरूंच्यावर यायचो. बाबांनी सांगितले मगाशी की 10 माणसं फक्त असायचं, तर मी गुरूंच्यावर यायचो. नवीन होतो मी त्यावेळेला यायचो. पण आज हा इतक्या वर्षानंतर आज असा एक योग असा इथं पाहिला या ठिकाणी की 2 संस्थांच्या माध्यमातून सूक्ष्म देवस्थान ट्रस्ट आणि आमचे चक्रपाणी संस्थानाचा जो आश्रम आहे, 2 संस्थांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी अवस्थानामध्येच संपन्न होतोय. की सुरुवातीला सांगितलेलं ही सुद्धा एक तुम्हाला सांगतो, इतक्या पाठिंबाच्या वर्षामधली ही एक अशा प्रकारची विलक्षण रीतीनं नांदी व्हावी असा आजचा एक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि म्हणून 2 संस्थांचं या ठिकाणी त्यांना वंदन करतो सुरुवातीला अगोदर, की फार मोठा आज कार्यक्रम तुम्ही इथं घडवून आणलेला आहे. चतुर्वेद साधन या ठिकाणी एकत्रित आहेच. काही साधनाशिवाय साध्य नाही आहे. साधने आहेत आज ठिकाणी या उपस्थित झालेले आहेत. बऱ्यापैकी संख्या म्हणण्यापेक्षा चांगल्या प्रकारची आज या ठिकाणी उपस्थिती आहे. चतुर्वेद साधनाची उपस्थिती या ठिकाणी आहे. आणि हा सोहळा कितीतरी वर्षानंतर आज या डोळ्याने आपला अनुभवता येतोय. आणि म्हणून भाग्याचा मानकरी मी समजतो की माझ्यासारखा येतो कोणीच नाही आहे असं मी समजतोय. तुम्हाला सर्वांचं दर्शन झालं पाहून तुम्हाला सांगतोय मी म्हणतो. आणि त्यानिमित्तानं आयोजित केलेली ज्ञानसत्र आहे. ज्ञानसत्राचे अध्यक्षस्थान ज्याने स्वीकारलेलं आहे आदरणीय श्रद्धे प्राप्त स्मरणीय उपाध्य कुलाचार्य, आमच्या उपाध्य कुळाचे आचार्य, आमच्या सर्वांचे आचार्य वरदानस्थ बाबा रणाईचे. त्याचप्रमाणे आपण ज्या अवस्थेमध्ये आज आहोत, आमच्या आबांनी जरा डेकोरेशन केलं असलं इथं तरी, परंतु तो डेकोरेशन करण्यासाठी सुरुवातीला डेकोरेशन पाहिजे. आज आपण या छत्राखाली बसलेलो आहे आणि याला मूळ कारण जर कोण असतील, आदरणीय श्रद्धे प्राप्त सोने कविश्वर कुलाचार्य आमचे बाबा आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार केला, काया पालट केला संपूर्ण फलटण नगरीचा. सोन्याची द्वारका होती, आमची सुद्धा द्वारका काय असो ना, परंतु सोन्यासारखी आमची द्वारका दिसते. आणि सुवर्णाची आमची फलटण नगरी ज्यांनी बनवलेली आहे, द्वारका आहे आमची सुद्धा द्वारका आहे इथेच. कारण का चक्रपाणी महाराज इथूनच द्वारकेला गेलेले आहेत. ही आमची द्वारका आहे ज्याचा कायापालट ज्यांनी केलेला आहे. असे आदरणीय श्रद्धे प्राप्त स्मरणीय श्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, आमचे सर्वांचे हितक्ष आहेत. फलटण आमच्या सातारा जिल्ह्याचे भूषण आहेत ते. कारण एक कुल आहे आचार्य आमच्या सातारा जिल्ह्याला आहे.
काय 3 कुल आहेत, म्हणजे एक कुलाचार्य आमच्या सातारा जिल्ह्यामधले आहे, ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आदरणीय श्रद्धेय प्राप्त सोने बाबाजी, त्याचप्रमाणे यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालं. अस्तोमा सदैव गमय तमसोमा ज्योतिर्गमय भयसोमा अभयम भयम मृत्युमा अमृतम भयम. काय भयापासून अभयाकडे, मृत्यूकडून अमृत्यूकडे अमर्त्य व्हायचं, अमर व्हायचं आहे. मगाशी स्मरणाचा विधी घेतलाय आमच्या मामाने या ठिकाणी सांगितलं. स्मरणाशिवाय कुठलाही साध्य नाही आहे. परमेश्वराकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे म्हणजे स्मरण आहे, लक्षात ठेवायचं आहे. स्मरण साध्य प्रयोग्यत आहे. भिंगुडीच्या दृष्टांताप्रमाणे तया ते चिंतित चिंतित तयासारखे होय. काय तसं परमेश्वराच्या वियोग दुःखासो चिंतित चिंतित परमेश्वरासारखा होय, असं आमचं शास्त्र आम्हाला सांगतंय. स्मरण हा फार मोठा महत्वाचा विधी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की स्मरणाचं महत्व सांगताना सांगायचं म्हटलं तर एक कवी सुद्धा सुंदरपैकी म्हणतो की अबदुक मिटाव हरी, अबदुक मिटाव हरी देत मुक्ती और ज्ञान, ऐसे पूर्ण ब्रह्म का नाम जपो करो ध्यान, सिमरन मुट्ठी प्रेम की हृदय में निचोड़, कंचन काया होत है इस बुट्टी के जोड़. सोन्याची काया पाहिजे ना, स्मरण हे केलं पाहिजे. मग हे सांगितलं काय. पण ज्याने या दीपप्रज्वलन केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने माझे 2 ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे हितक्ष, हितकर्ते, हितचिंतक, तळगाव निवासी, ब्रह्मद्या पाठशाळाचे संस्थापक, संयोजक म्हणा, सर्व काही असतील ते बिरदावली त्यांच्याच जवळ आहे. सर्व आहेत. तळगाव निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय, आम्ही एकत्र 9 वर्ष एकत्र राहिलो. आम्ही आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय त्यांना देवळाचार्य, मंदिराचार्य, कळसाचार्य अशा बऱ्याच पदव्याने विभूषित आहेत. ते काय ते 3ही पदव्या त्यांना बरोबर बसतात असे असणारे आमचे कवीश्वर कुलभूषण बाबा आहेत, कापूसवाणीकर बाबा जे आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे व्यवस्थापक शिक्षण देवस्थान ट्रस्टचे सुदाम बाबा आहेत. तेलंग देशाहून महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झाल्याने पुन्हा तेलंग देश, पुन्हा महाराष्ट्र देश असे भ्रमण करणारे आमचे असणारे वयोवृद्ध मार्गदर्शक आमचे बाबा आहेत. त्याचप्रमाणे मगाशी उल्लेख केला कवीश्वर कुलभूषण असा उल्लेख मगाशी केला, आमच्या मामाना लावलं. पण मला असं वाटतं त्रय कुलभूषण म्हटलं तरी चालेल, का 3ही कुळामध्ये त्यांचा प्रवेश आहे. कुठलाही शुभारंभ कुठल्याही कार्याचा त्यांच्याविषयी काय होतच नाही बाबा. काय म्हणून त्रय कुलभूषण म्हटलं तरी चालेल. कोणी ऑब्जेक्शन घेऊ नका, नाही तर घोटाळा व्हायचा, उद्या मला कोर्टात जावं लागेल असं नाही. काय असे असे आमचे माझे चिंतक म्हणजे मामा आहेत. मामाने इतिहास बराच घडवलेला आहे. काय आपण जो अपार पाहिलं, ते पाहिलं, तिकडे आलो तरी बराच मामाने इतिहास, पण हे वेगळ्या अर्थानं मामा आहेत, तसं घेऊ नका अर्थ. त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आहेत. मी नेहमी म्हणतो माझ्या अगोदर बाबांचं भाषण असावं, गावरान तडका. जमणार नाही ते गावरान तडका. मी त्या नेहमी सांगतो बाबा तुमचं भाषण मी काळजीपूर्वक ऐकतो. गावरान तडका असायला पाहिजे. तो माझ्या आधी झालाय भाग्यसमूह बाबा आमची आज बोललेत नाही का. काय प्रस्ताव जारी केलं, संयोजक आहेत. त्याचबरोबर त्यांचा असणारा सर्व परिवार, आदरणीय श्री आमचे लांडगे बाबा आहेत, यांच्या हाती दोरी आहे. आमचे उगवत नेतृत्व फलटणचं आमचे हरिपाळ शास्त्री दादा आहेत. त्याचप्रमाणे फलटणचे आमचे निवासी असणारे श्यामदादा आहेत का आमचे बाबा आहेत का, भजन सम्राट श्यामदादा, आणि त्यांचे खास जिवलग भोजन सम्राट आमचे अभिजित दादा, त्याच्यानंतर अमित दादा, कृष्णा आमचा, असे असणारे सर्वजण. आणि बाकी असणारे इथं जमलेले सर्व आमच्या काशीचे विद्वान पंडित आहेत. काशीचे विद्वान पंडित तपस्विनी माता भगिनी आहेत. आपण इथं सर्वांना अभिवादन करतो, दंडोत प्रणाम करतो. वासनिक वर्ग आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. एवढं बोलावंच लागतं थोडंसं. काय त्याच्या थोडी सभावी जागृत होत नाही. काय आणि वाजल्याशिवाय माणसं कधी घरातनं बाहेर पडत नाहीत. काय दारात काय वाटतं, बायको घरातलं सर्व बाई घरातलं कामं सोडून रस्त्यावरून बघितलं की काय चाललंय म्हणून मग थोडंसं रिमॅक्समध्ये थोडंसं जावं लागतं. बंधूंनो, सातारा जिल्हा आहे हा आणि फरस्त नगरी आहे आमची दक्षिण काशी. दक्षिण काशी आम्ही जिला आवर्जून असा उल्लेख करतो. आम्ही धन्य सर्व माणसं की या अशा दक्षिण काशीमध्ये
सातारा जिल्हा परिसरामध्ये आमचा जन्म झाला, परमेश्वराचं ज्ञान झालं आणि त्या संन्यास जीवनाच्या पायरीपर्यंत आम्ही पोचलेलो आहे. आम्ही पोचलोय, काय पोचण्याच्या प्रयत्न आहेत, काय प्रयत्न करत आहे. भाग्य आहे आमचं की परमेश्वर अवतार आमच्या चक्रपाणी महाराजांचा कालखंड जर आम्ही पाहिला तर एकंदर 99 वर्षाचा कालखंड येतो. 37 वर्ष पलटणला राज्य केलेलं आहे. बंधूंनो, लीळाचरिताची सुरुवात सुद्धा फलेटाने श्री आग्रह निमित्त मातापुरा विजय करणे इथून सुरुवात आहे. या अर्थानं आमचा फलटण किंवा सातारा जिल्हा श्रेष्ठ आहे. या अर्थाने श्रेष्ठ आहे आमचा जिल्हा. सुरुवात आमची इथून आहे. या महानुभाव संप्रदायाची सुरुवात जर पाहिली तर इथूनच आहे. कारण चरिताची सुरुवात सुद्धा तिथूनच मायम भट्टाने संकलन केलं, तिथूनच केलेलं आहे. बंधूंनो, 37 वर्ष राज्य केलेलं आहे इथं आणि एक स्त्रीचा हट्ट भंगवून फलटणचा त्याग केला. एका स्त्रीचा हट्ट भंगून परित्याग केला. लक्षात ठेवायचं आहे, स्त्री हट्टाला बळी न पडता लक्षात ठेवायचे. प्रकृती धर्म अशा प्रकारचे आहेत. काय चक्रपाणी महाराजांचे 37 वर्षीत अवस्थान आहे. 6 महिने दोन्ही अवतारांची क्रीडा आहे माहूरला आणि 62 वर्ष द्वारकेला आपल्या जीवनाचा कालखंड त्यांच्या येतो. एकंदर 99 वर्षाचा जे जीवनाचा कालखंड येतो. कधीतरी बघा, एक झाडू मारला एखाद्या नेत्यानं तर लगेच टीव्हीला बातमी जाते, आमचे सगळे चॅनल फोकसमध्ये असतात. पण तो कधी विचार करा की ज्या परमेश्वराच्या अवतारानं 62 वर्ष संपूर्ण द्वारकेची गल्ली बोळ झाडून काढली आणि आसन कुठं आहे? आज आम्ही चांदीच्या आसनावर बसतोय, ईश्वराची कृपा आहे. चांदीच्या ताटात जेवतोय, ईश्वराची कृपा आहे. पण असा असणारा परमेश्वराचं आसन कुठं आहे? करे कुंची. कुठं आसन आहे? करे कुंची. असं कुठला देवता, कुठला अवतार असा आहे का? कुठला आहे का? कुठले देवतेचा अवतार असेल किंवा मनुष्य तरी बसेल का? नाही, कोणास ठावं. परंतु त्या अवतारानं करे कुंचे की आसन स्वीकार केलं. अवधूत वेश आहे, तो आहेच तो. ऐकलं काय? परंतु अशा प्रकारे तू म्हणतो 62 वर्षे ज्याने गल्लीबोळ झाडून काढली, कचरा झाडून काढला. तुम्हाला सांगतो त्या अवताराचं कधीही इतिहासाच्या ह्याच्यावरती या अवताराचं प्रकाश कधी झाला नाही. लक्षात ठेवायचं. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, धार्मिक जीवनामध्ये परमेश्वर आमचे अवतार असतील, गोविंद प्रभू बाबा असतील, आमचे साधनदाता असेल, चक्रपाणी महाराज असतील, या अवताराने केलेले जे सामाजिक कार्य आहे, जी समानता ज्याला म्हणतात, तुम्ही विचार करा. अनटचेबल क्राईम अगेन्स्ट गॉड अँड मॅन असं आपण म्हणतो. काय अस्पृश्यता समाजाला लागलेला आहे कलंक काय सांगतो. पण हा कलंक जवळजवळ किती वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी, 900 वर्षापूर्वी महाराष्ट्र असेल की द्वारका असेल, या 3 अवताराने हा कलंक धुवून टाकलेला आहे. सामान्य माणसाला त्या ठिकाणी परमेश्वर अधिकार स्त्रीला मुख्यत्वानं दिलेला आहे. स्त्री भोगाची वस्तू अशी केवळ मानणार आमचे परंपरेचे ग्रंथ आहेत. लक्षात ठेवायचं. मग त्याला मोठ माती दिली आहे, 3 अवताराने दिलेले. चक्रपाणी महाराज असेल, आमचे असतील की आमचा साधनता गोविंद प्रभू महाराज असेल, कधीतरी विचार तुम्ही करा ना. काय असा अवतार परमेश्वराचा झालेला, जीवाच्या उद्धाराकरता, भल्याकरता झालेला परमेश्वराचा अवतार आहे. आणि म्हणून तिथून गेलेला अवतार आहे. चक्रपाणी महाराज द्वारकेला गेले, परंतु तिथून पुन्हा श्री चक्रधामच्या रूपामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये परत आले. महाराष्ट्राचं भाग्य आहे, फलटणचं भाग्य आहे. लक्षात ठेवा. काय द्वारवतीकार तेच आमचे गोसावे असं आम्ही म्हणतो. द्वारवतीकार तेच आमचे गोसावे असा आम्ही आमच्या भाष्यकाराच्या उल्लेख आमच्या याच्यामध्ये येत असतो. आणि आमच्या फलटण हा योगायोग बघा किती आहे. हा योगायोग केवढा मोठा आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही काही म्हणा, पण महाराष्ट्र या महानुभाव संप्रदायाची जन्मभूमी असेल, कर्मभूमी भरी विदर्भ असेल, काय असेल, पण जिथून मूळ स्रोत जिथून ज्याला आपण निकास म्हणतो, जे नदीचा उगम जिथून आपण म्हणतो, ती मात्र उगमाची जननी असेल, जन्मभूमी असेल, तर आमचंही फरस्त नगरी आहे सातारा जिल्हा. फरस्त नगरी आमची सातारा जिल्हा आहे. लक्षात. म्हणून आम्ही दक्षिण काशी जे म्हणतो याला नाव सार्थ आहे. बंधूनो, सामाजिक कार्यकर्ते वेळेला म्हणतो अनेक अशा तोकड्या लीळा आलेल्या चरित्रामध्ये चक्रपाणी महाराजांच्या विषयीच्या लीळा, तोकड्या लीळा आलेल्या आहेत. या आमच्या याच्यामध्ये लीळा चरित्रामध्ये स्वामींच्या मुखातून थोड्याच आलेल्या आहेत. काय प्रसंगारूप सांगितलेले असतील. परंतु तुम्हाला सांगतो या अवताराने केलेले जे कार्य तुम्ही विचार करा. घराच्या बाहेर जर कुत्रं जर मेलं तर आपण म्युन्सिपाल्टीला फोन करतो. सकाळी बाहेर जर झाडं असली ना तर ती आपल्या शेजारच्या घराकडे ढकलून देते. बरोबर आहे की नाही? शेजारच्या घराकडे ढकलून देते बाजूला, आपल्या बाजूला तिकडे ते शेजारी बघून घेईल. परंतु तू म्हणतो की मेलेलं कुत्रं आहे, एक मेलेलं श्वान आहे, त्याला डोक्यावरती घेतलेलं आहे, गोमतीमध्ये घेऊन टाकायचं चाललेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे.
आपण स्मृती चरित्र आपण वाचतो, बोध घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. एक मेल्याला श्वान आहे, कशालाच अधिकारी नाही, निष्पत्ती रहित असणारा श्वान आहे. पण त्या श्वानाचं भाग्य केवढं मोठं श्वानाचं भाग्य आहे. जगाचा नियंता, जगाचा उद्धारक असणारा परमेश्वर आपल्या डोकसरी मुकुटावरती त्याला घेऊन गोमतीमध्ये टाकायला घेऊन चाललेल्या कुत्राच्या जीवनामध्ये ते भाग्य आलं. परमेश्वरानं परमेश्वर वाहून होते. बंधूनो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये कधी असं भाग्य येईल? आपल्याला प्रश्न विचारा प्रत्येकानं. असं भाग्य येईल का? प्रभाची जयंती अवतरण दिन आहे हा. आपल्याला आपलं स्वतःला आपण पाहायचं आहे. आपण कुठं आहे? आपली पायरी कुठं आहे? कुठल्या स्टेजवरती आपण उभा आहे? असं कधी होईल का? तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनात योग येईल असा? बंधूंनो, असा नाही येणार, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की अवतरण दिन आपण संपन्न करतो, साजरा करतो, काहीतरी बोध यातून घ्यावा लागतो आपल्याला. कशासाठी परमेश्वराचा अवतार होतो? काय परमेश्वर अवतार येऊन काय करतात इथं आणि काय सांगून जातात? धर्माची स्थापना करतात ते ठीक आहे, आणि ब्रह्मविद्या शास्त्राचं तत्वज्ञान या ठिकाणी सांगून परमेश्वर अवतार आपल्या निधामाला निघून जात नाहीत. कारण परमेश्वराचा कुठलाही अवतार आहे तो कधीही कारणले लीन होत नाही. आमचा सिद्धांत अशा प्रकारचा आहे. गर्भ आहे, पतित आहे, दवडणे, 3 प्रकारने परमेश्वर अवतार धारण करतात. विस्तृत मला विवेचन करायचं नाही, बाकीचे लोक ते बोलणार आहेत. काय? गर्भ, पतित आणि दवडणे या 3 परीने परमेश्वर अवतार धारण करतात. 4थी परीन आहे. आणि म्हणून चक्रमानी महाराजांचा अवतार 2 मतं आहेत. काही एक दवडण्याचा अवतार आहे असे मतांतर आलेले आहेत. काय? या 3 परीने परमेश्वर अवतार धारण करत असतो. आणि आमची परंपरा जी आहे ती या अवताराला अनुलक्षणच परंपरा आहे. या मार्गाला मुळाधिक दत्तात्रय महाराज आहेत, नंतर द्वाराधिकार आहेत, नंतर गोविंदप्रभू महाराज आहेत, आमचे गोसावे आहेत, आचार्य, आणि तिथपासून परंपरा आमच्या इथपर्यंत आलेली आहे. आणि म्हणून स्मरणाचा विषय निघाला. आमच्या मामाने सांगितलेला आहे की स्मरण करताना अशा प्रकारे स्मरणाला बसतो तेव्हा अशा प्रकारचं स्मरण करायचं आहे. बंधूंनो, आजही करा. चक्रपाणी महाराजांचं गुण आठवा, त्यांची लीळा आठवा, काही त्यांनी कार्य केले ते आठवा, कशासाठी केले हे आठवायचं आहे. काय? आणि म्हणून आमच्या मामाने स्मरणाचं महत्त्व सांगताना त्याच्यामध्ये सांगून दिलेलं आहे. स्मरणाचा काय फायदा आणि कशासाठी करायचं आहे ते. काय? हो सॉरी बाबा, भाऊ वाढत चाललंय माझं भाषण ना. बंद करा ना शास्त्री बाबा. बरं, तुमचं अजून सिग्नल पाठवून माणूस बोलण्याच्या ओघामध्ये येतो. कार्य अपूर राहिलं. पुढच्या वेळी बाबा आहे ना द्वय जयंती. सातारा जिल्हा नको, सातारा जिल्ह्याची करू पण आम्ही कंटाळलोय. हो, सातारा जिल्ह्याची बाबा ते आम्ही 5 जयंती केल्या, आमचा जीव निघालाय मागच्या वेळेला. त्याच्याबद्दल काय नाही आहे. आणि तो गुरु सदैव तत्पर असतो. आता 25वा अध्याय सुरुवातीला ना, आता 25वा अध्याय शेवटाला सगळ्या ठिकाणी तो असतो हजर. त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. काय? परंतु तुम्हाला सांगतो, मगाशी नाव घ्यायचं विसरून गेले. सेवा समर्पण ग्रुप आहे, आपण सर्वजण आहात. माझ्या विषयाला मी इथं विराम देतो बंधूंनो. काय? कोणीच एकदा सर्वांना अभिवादन करतो आणि माझ्या विचाराला इथं विराम देतो. दंडवतो, प्रणाम, दंड.